नमस्कार सर्वांना, श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झणझणीत मसूर डाळ रेसिपी। 1 वाटी मसूर डाळ घेऊ, ती 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। मसूर डाळ परत एकदा स्वच्छ धुवून घेऊ। हे पहा, मी स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे। डाळ धुवून स्वच्छ झाली आहे। कुकरमध्ये धुतलेली डाळ टाकून घेऊ। 2 ग्लास पाणी त्यामध्ये टाकून घेऊ। 1 चमचा मीठ पण टाकून घेऊ आणि आता कुकर लावून गॅसवरती ठेवून देऊ। आता आपल्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे, कारण 3 शिट्ट्यामध्ये डाळ मस्त मऊ शिजली जाते। डाळ शिजलेली आहे, मस्त गाळ झालेली पण आहे। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊ। थोडेसे जिरे पण टाकून घेऊ। जिरे पण मस्त तळत आहे। जिरे पण तळून झालेले आहे। आपण त्याच्यामध्ये आता लसूण पेस्ट टाकून घेऊ। आता ते चमच्याने हलवत राहायचं गोल्डन कलर येईपर्यंत। आपल्या लसूण पेस्टला मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ। आपण ते पण चमच्याने तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचं। टोमॅटोला पण तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, ती पण व्यवस्थित हलवून घेऊ तेल सुटेपर्यंत। आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊ। अर्धा चमचा अंबारी टाकून घेऊ आणि ते व्यवस्थित हलवून घेऊ। आता त्यामध्ये मसूर डाळ टाकून घेऊ। ते पण व्यवस्थित हलवत राहायचं एक जीव होईपर्यंत। आपलं व्यवस्थित एक जीव होईपर्यंत हलवून झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ। पाणी टाकून झालं की सर्व मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिट व्यवस्थित फुल गॅसवरती शिजून देऊ। आता आपण कमी गॅस करून 10 ते 15 मिनिटं मस्त गाळ शिजून घेऊ। आपली डाळ कमी गॅसवरती छान शिजत आहे। आता डाळीला उकळी पण यायला लागली आहे, म्हणजे आपली डाळ शिजत आलेली आहे। आणि त्याला व्यवस्थित चम्मचने हलवून घेऊ। आपण ती मसूर डाळ 4 ते 5 मिनिटं सारखं चम्मचने हलवत राहू। आपली झणझणीत मसूर डाळ तयार आहे आणि त्याला तरी पण खूप छान आलेली आहे। आता आपण ती डाळ प्लेटमध्ये काढून घेऊ। ही झणझणीत मसूर डाळ रेसिपी नक्की करून बघा, खूप छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।